नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे उपासाचा चिवडा म्हणजे बटाट्याचा खिस. इथं 2 बटाटे घेतलेले आहेत मी साली काढून, आणि इथे मी खिसणी घेतलेली आहे. ही मोठ्या दात्र्याची खिसणी आहे. आता ह्या खिसेने खिसून घेते. वरणच फक्त खाली जाणार आहे, कारण इकडून आलं ना तर मला चिन्ह होणार ना, एकसारखा असा खिस पडणार नाही. हे बघा अशा प्रकारे आता मी सगळं खिसून घेते. आता अशा प्रकारे सगळं खिसून घेतले मी. आता याला स्वच्छ धुवून घेते. एक 5-6 पाण्याने तर स्वच्छ धुवून घेणार आहे. आता स्वच्छ धुवून घेतलं आणि असं चाळणीमध्ये नितळत ठेवलेलं आहे. आता याला पाणी असं पूर्ण नितळलं की कपड्यावरती अंतरून घेते. आता या कपड्यावरती मी असं सगळा केस पसरून घेते. आता हा खिस आपला सुकलेला आहे पूर्ण. म्हणजे जर पाणी फक्त सुकवून घ्यायचं आहे, पूर्ण सुकवायचं नाही. असं आंबटवाला असं ठेवायचं आहे. 2 रुमालावरती मी पसरून ठेवलं होतं. हे बघा असं छानपैकी सुकलेलं आहे. आंबटवाला असं राहिलं पाहिजे. आता आपण तळून घेऊ. तर इथे कढईमध्ये मी तेल ठेवले. तेल चांगलं तापवून घेतलंय आणि गॅस मध्यम करून घेते. आणि आता हा खिस याच्यात टाकून घेते. थोडा थोडा टाकून तळून घ्यायचं, जास्त पण नाही टाकायचं. तेल चांगलं कडकडीत झालं की गॅस मध्यम करायचं, म्हणजे चांगलं कुरकुरीत तळलं जाईल. आता ह्या रंगावरती मी काढून घेते. इथं टिश्यू पेपर घेतलाय, त्याच्यावरती काढून घेते. आता असं सगळं तळून घेते. आता खिस तळून झालेला आहे. अशा प्रकारे तळून घेतलाय. आता शेंगदाणे तळायला टाकलेले आहेत. आता हे पण तळून घेते. आता हे सगळे मी पाटीमध्ये ओतून घेते. मीठ टाकून घेते आणि असं मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपल्या उपवासाचा चिवडा तयार. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.